राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये म्हणजे टोटल मिळून 4000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। बघा, आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण भरपूर शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून या दोन्ही हप्त्याची वाट पाहत होते। तर आज या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहे। तर आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, या ब्रेकिंग न्यूज मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता विस्तार सुद्धा झालेला आहे, यांच्या माध्यमातून सोडण्यात सुद्धा आलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, कालच पोस्टर सुद्धा आलेला होता। तर या पोस्टर मध्ये काय सांगितलेलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये 2000 रुपयाप्रमाणे विस्तार होणार आहे। त्यासोबत पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज 2000 रुपयाप्रमाणे 12 जिल्ह्यांमध्ये विस्तार होणार आहे। या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, आज सकाळीच पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे। तर या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना आज 3000 रुपये मिळणार। तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना एकत्रितपणे 4000 रुपये सुद्धा विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची पहिली यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर या पहिल्या यादीमध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या योजनांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। यासोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीविषयी सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। त्यासोबत जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांसाठी अजून एक आनंदाचा निर्णय आलेला आहे, ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमच्यासाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण आज तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामधील कोणत्या शेतकरी बांधवांना आज दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, या दोन्ही हप्त्यांसाठी काही नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव या नवीन नियमांमध्ये बसणार आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडून 2 कागदपत्रांची मागणी केलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांनी फक्त ही 2 कागदपत्रे जरी काढलेली असतील तरी पण त्यांना दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की ज्या शेतकरी बांधवांनी 2 कामे केलेली असतील, 2 कागदपत्रे असतील, 2 नियमांमध्ये बसत असतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना माहिती असेल की या दोन्ही योजनांचे पैसे तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये विस्तार होणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा केलेली असेल। जरी ज्या शेतकरी बांधवांनी केलेले नसेल त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे, लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने एक सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढायचं आहे। तर या फार्मर आयडी कार्डच्या आधारावरती तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, पीक
विम्याचे लाभार्थी असेल, कर्ज घेतलेले शेतकरी बांधव असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे आणि तुम्ही फार्मर आयडी कार्ड सुद्धा काढायचं आहे। जे शेतकरी बांधव ही दोन कामे करणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, जो तुमचा कर्जमाफीचा प्रश्न होता तर तो प्रश्न 100% मिटलेला आहे, कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती आज सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार। या कर्जमाफीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, काही प्रमुख बँकांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजे सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। तर ही कर्जमाफी किती लाखांची होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे, कोणते शेतकरी बांधव या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमचं 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे, पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे कोणत्या तारखेला विस्तार होणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी हप्ता, PM किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होत आहे ते जिल्हे सुद्धा बघून घेऊया। त्यासोबत कोणत्या बँकेमधून हे पैसे सोडण्यात आलेले आहे, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असावं, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असावेत तर तुम्हाला आज पैसे मिळतील त्याची माहिती सुद्धा आलेली आहे। एक एक करत आपण ही माहिती सविस्तर पद्धतीने बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत असतील, या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर हे नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, UP राज्य असेल, MP राज्य असेल, झारखंड असेल, ओडिसा राज्य असेल, अशा राज्यामधील भरपूर नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती करत असणारे शेतकरी बांधव सुद्धा आहेत। म्हणजेच बाहेरील राज्यांमधून काही नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये आले, त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनी घेतल्या आणि ते सुद्धा महाराष्ट्र राज्याचे शेतकरी बनलेले आहेत। परंतु त्या शेतकरी बांधवांना या 2 हप्त्यांचे पैसे विस्तार होणार नाहीत। काही असे महाराष्ट्र राज्यामधील नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेती नाही, तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेतलेला आहे। तर या गोष्टी राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होत्या। त्यामुळे राज्य सरकारच्या मार्फत 4 नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव या 4 नियमांचे पालन करतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे विस्तार करण्याचे आदेश आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत। तर ते 4 नियम पुढील प्रमाणे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्धवट माहिती पाहिली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार नाहीत, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे। जर तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत पाहिली तर तुम्हाला 100% पैसे येतील, तुमचे पैसे पेंडिंगला पडणार नाहीत याची खात्री सुद्धा देतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना सुरू करण्यापूर्वी, PM किसान योजना सुरू करण्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून काही नियम सुद्धा लावण्यात आलेले होते। तर त्या नियमांमध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्ही या बदल केलेल्या नियमांमध्ये बसत असाल तर तुमची प्रतीक्षा संपणार आहे। तर ते नियम पुढील प्रमाणे आहेत, तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, ऑनलाईन सातबारा निघत असावा, डिजिटल सातबारा निघत असावा, ऑनलाईन आठ उतारा निघत सुद्धा
असायला पाहिजे। जर तुमची जमीन कागदी जमीन असेल, तुमच्याकडे तो सातबारा कागदी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। ज्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना प्राथमिक स्वरूपामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, त्यानंतर ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असेल अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। बघा, पहिला नियम आपण बघितलेला आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, दुसरा नियम म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी। याच्यामध्ये 4 चाकी गाडी, ट्रक, पोकलेन, जेसीबी यांसारखे मोठमोठे वाहने सुद्धा नसायला पाहिजे, तरच तुम्हाला याचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे घरामधील फक्त एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु काही ठिकाणी असे सुद्धा निदर्शनास आलेले आहे की घरामधील वडील असतील, मुलगा असेल तर या दोघांच्या नावाने वेगवेगळी जमीन आहे आणि एकाच घरामधील 2 व्यक्ती या दोन्ही योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेत आहेत। अशा गोष्टी निदर्शनास आल्यावरती त्यांच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तिसरा नियम महत्त्वाचा आहे, तुमच्या घरामधील फक्त एकाच व्यक्तीला या दोन्ही योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। आणि जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, पेन्शनधारक नसावा, तरच तुम्हाला याचा लाभ सुद्धा विस्तांतर होणार आहे। तर नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये विस्तांतर होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली होती, ती अपडेट कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता की आज कर्जमाफी करो, उद्या कर्जमाफी करो, अशा पद्धतीचे आश्वासन सरकारकडून सुद्धा येतच होते। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांना आनंद मिळेल, शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपेल अशा पद्धतीचा निर्णय कर्जमाफीविषयी सुद्धा आलेला आहे। बघा, कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार असल्याचे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे। त्यासंबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही अशा पद्धतीचे आव्हान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेले आहे। म्हणजेच जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील, जे शेतकरी बांधव गरीब असतील अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफी योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या आतमध्ये कर्ज घेतलेलं असेल त्यांचीच कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, लवकरच कर्जमाफीची तारीख जाहीर सुद्धा होणार आहे, त्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात सुद्धा होणार आहे। त्यासोबत जे पीक विम्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर ती अपडेट कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, तुमचं 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल किंवा या 2025 मध्ये नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही त्याचे पंचनामे केलेले असतील तर तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम या शेवटच्या टप्प्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी सुद्धा करायची नाही। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कोणत्या बँकेमध्ये जमा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, एचडीएफसी बँक असेल, आयडीबीआय बँक असेल, आयडीएफसी बँक असेल, कॅनरा बँक असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, त्यानंतर खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक आयसीआयसीआय बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, इंडियन बँक असेल, अशा ज्या प्रमुख बँका आहेत म्हणजे सरकारी बँका, खासगी बँका, यामध्ये सरकारी बँक, पोस्ट बँक, ॲक्सिस बँक या सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होणार आहेत। लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे पैसे विस्तांतर होतील अशा पद्धतीची माहिती आज सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढा, आधार कार्ड लिंक करा, तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तांतर होतील। लवकरच पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले